हां. नमस्कार मित्रांनो, माझं नाव ॲडव्होकेट विशाल काटकर आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल लीगल पिनाकवर. तर मित्रांनो, आज मी पुन्हा एक असा कायदेशीर विषय घेऊन आलो आहे जो मुंबईतील जुने चाळीधारक, झोपडपट्टीधारक आणि जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीतील रहिवासी यांच्यामध्ये संभ्रम किंवा गोंधळ निर्माण करतोय. आज मी तोच संभ्रम सोप्या भाषेत दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या कायदे विषयाचं नाव आहे क्लस्टर डेव्हलपमेंट, म्हणजेच सामूहिक पुनर्विकास. आता नक्की हे क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजेच सामूहिक पुनर्विकास आहे काय हे जाणून घेऊया. मित्रांनो, मुंबईतील चाळीधारक, झोपडपट्टीधारक तसेच मोडकळीस आलेल्या इमारतीतील लोकांना सदैव एक प्रश्न भेडसावत असतो की आपण आपली सदनिका किंवा आपली सोसायटी किंवा आपली झोपडपट्टी कशा प्रकारे पुनर्विकसित करूया जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त कार्पेट एरिया मिळेल आणि आपला फायदा होईल. आणि त्याचवेळी काही जाणकार लोक त्यांच्यापुढे SRA आणि क्लस्टर डेव्हलपमेंट हे दोन पर्याय ठेवतात. आता क्लस्टर डेव्हलपमेंट आणि SRA यामध्ये तुलना केली असता माझं वैयक्तिक मत असं आहे की क्लस्टर डेव्हलपमेंट हा पर्याय SRA पेक्षा कधीही उत्तम. आता या दोन पर्यायांपैकी SRA पेक्षा क्लस्टर डेव्हलपमेंटच उत्तम का हे मी तुम्हाला स्वतः अनुभवलेल्या कुर्ला पश्चिम तकियावाडी येथील एका उदाहरणाने देतो. अलीकडेच दिनांक 22 जून 2025 रोजी कुर्ला पश्चिम तकियावाडी येथील रहिवाशांच्या क्लस्टर डेव्हलपमेंट संदर्भातल्या एका सभेला मी हजेरी लावली. तिथे अनेक विद्वान मंडळी आली होती. त्या मंडळींनी SRA पेक्षा क्लस्टर डेव्हलपमेंट हा उत्तम पर्याय का हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. तिथे त्यांनी प्रोजेक्टरही लावला होता आणि चांगलं प्रेझेंटेशनही दिलं होतं. त्यांच्या मताशी मी 100% सहमत आहे. कारण SRA पेक्षा क्लस्टर डेव्हलपमेंट हा पर्याय कधी उत्तम. कारण मुंबईची आणि कुर्ला तकियावाडची सद्यस्थिती पाहता तिथे झोपडपट्टी आहे, जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत, 1 ते 2 मजल्याच्या चाळी आहेत आणि काही खाजगी जागा आहेत, काही सरकारी जागा आहेत. आता या सर्वांचे एकत्रित जर का विकास करायचा असेल तर तो SRA अंतर्गत करता येणार नाही. कारण की SRA साठी तो पर्टिक्युलर लँड हा स्लम डिक्लेअर्ड असावा लागतो. आणि त्यामुळे या वेगवेगळ्या मालकी हक्क असलेल्या भूखंडाचे एकत्र जर का पुनर्विकास करायचा असेल तर तेव्हा क्लस्टर डेव्हलपमेंट शिवाय चांगला पर्याय मला सुचत नाही. तसेच SRA आणि क्लस्टर डेव्हलपमेंटची जर का तुलना केली तर क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये SRA पेक्षा जास्त एरिया मिळतो. तसेच SRA मध्ये SRA झाल्यानंतर 5 वर्षे जी तुमची सदनिका अथवा गाळा न विकण्याची जी अट आहे तशी कोणतीही अट क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये नाही. मी आता इथे SRA बद्दल जास्त खोलात जाणार नाही कारण मला इथे लोकांच्या क्लस्टर डेव्हलपमेंट बद्दलच्या काही शंकांचं निरसन करायचं आहे. तर आता मी ज्या सभेचा संदर्भ दिला त्या सभेतील आयोजकांनी कुर्ला तकियावाडी येथील बावड गल्ली ते गोल बिल्डिंग इतका जवळपास 65,000 स्क्वेअर मीटरचा भूखंड हा क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी निवडला होता. त्यांनी खूप मोठी स्क्रीनही लावली होती, त्यावर प्रपोज प्लॅनही दाखवला. त्या सभेतील विचारवंतांचे सर्व विचार ऐकल्यानंतर मला ती सभा वास्तविक कमी आणि काल्पनिक जास्त वाटू लागली आणि त्यामुळेच मी हा अभ्यासपूर्ण व्हिडिओ या क्लस्टर डेव्हलपमेंटवरती बनवलेला आहे. आता क्लस्टर डेव्हलपमेंट बद्दलचे निकष पाहता ही क्लस्टर डेव्हलपमेंट मुंबई शहरात किमान 4,000 स्क्वेअर मीटरच्या भूखंडावर व मुंबई उपनगरात किमान 6,000 स्क्वेअर मीटरच्या भूखंडावर करता येते. त्यामध्ये झोपडपट्टी, जुन्या चाळी, इमारती, मोडकळीस आलेल्या इमारती, शासकीय जमिनी, खाजगी जमिनी, धार्मिक जमिनी इतक्या सर्वांवरती करता येते. परंतु अधिकृत इमारती या कमीत कमी 30 वर्ष जुन्या किंवा धोकादायक घोषित असाव्या लागतात. मग आता कुर्ला तकियावाडचा विषय लक्षात घेतला तर तिथे काही इमारतींचा विकास हा ऑलरेडी झालेला आहे आणि काही इमारती या विकसनाधीन आहेत. त्यामुळे त्यांना या क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये इन्क्लूड करता येणार नाही. हो, परंतु त्यांना फक्त प्लॅनिंग पर्पजसाठी इन्क्लूड करता येईल. परंतु FSIचे मूल्यांकन करताना त्या इमारतींना वगळावेच लागेल कारण त्या इमारतींचा विकास किंवा होत असलेला विकास हा क्लस्टर डेव्हलपमेंटच्या रेग्युलेशननुसार नाही तर वेगळ्या रेग्युलेशननुसार झालेला आहे. त्यामुळे कुर्ला तकियावाडी येथील सभेमध्ये जो काही मोठ्या स्क्रीनवरती जो प्रपोज प्लॅन दाखवला होता तो तसाच्या तसा होणे शक्य नाही. त्यानंतर क्लस्टर डेव्हलपमेंट स्कीमची परवानगी मिळण्याकरता प्रत्येक इमारतीतील कमीत कमी 51% लोकांची लेखी परवानगी लागते किंवा संपूर्ण स्कीम मध्ये इन्व्हॉल्व असलेल्या लोकांपैकी 60% लोकांची लेखी परवानगी लागते.
आता हा भाग जर विचारात घेतला तर इतक्या मोठ्या प्रकल्पापैकी एका जरी इमारतीतील लोकांनी याला विरोध केला तर हा प्रकल्प बारगळेल आणि परिणामतः या पूर्ण प्रकल्पाला विलंब होईल. आणि हाच नियम प्रत्येक झोपडपट्टीधारक, चाळ मालक, खाजगी जागा मालक या सर्वांना लागू पडतो, कारण हाच या स्कीममधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे, ज्याशिवाय ही स्कीम पूर्णत्वास जाऊ शकत नाही. आणि त्याचे नाव आहे लँड पुलिंग. आणि या लँड पुलिंगचा सविस्तर अभ्यास केला असता माझा कुर्ला तक्यावाडी येथे क्लस्टर डेव्हलपमेंट करू पाहणाऱ्या आयोजकांना एक सल्ला आहे की एकदम 60-65 हजार स्क्वेअर मीटरचा भूखंडाचे क्लस्टर डेव्हलपमेंट करण्यापेक्षा किमान निकष असलेल्या 6000 स्क्वेअर मीटर भूखंडाचे पुनर्विकास करावा, जेणेकरून लँड पुलिंग सोपी होईल. आता उदाहरणार्थ कुर्ला तक्यावाड येथील बावडगल्ली ते सर्वेश्वर मंदिर इतक्याच भूखंडाचा जर का विचार केला तर हा भूखंड क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी किमान निकष असलेल्या 6000 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त आहे. इथे तुलनात्मक दृष्ट्या भाडोत्री, चाळ मालक, खाजगी जागा मालकही कमी आहेत, तर त्यांना कन्व्हिन्स करायसाठी वेळही कमी लागेल. त्यामुळे लँड पुलिंग सुखकर होईल आणि या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या स्कीमला गती मिळेल. त्यानंतर या सभेच्या आयोजकांनी उपस्थितांना काही शंका असतील तर त्या विचारण्यास सांगितले. त्यावेळी तेथील उपस्थित लोकांनी विचारलेले प्रश्न आणि त्यावर आयोजकांनी दिलेली उत्तरं यावर माझे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यातील काही प्रश्न, त्यावर आयोजकांनी दिलेली उत्तरं आणि त्यावर माझा आक्षेप मी यापुढे नोंदवणार आहे. आणि या माझ्या आक्षेपातूनच मी काही शंकांचे निरसन करणार आहे. प्रश्न क्रमांक 1, हा प्रकल्प पूर्ण व्हायला किती वर्षे लागतील? त्यावर आयोजकांचं उत्तर, लोकहितासाठी थोडी कळ सोसावी लागेल. हा पावसाळा संपेपर्यंत आपण सरकारकडे होकारार्थी प्रस्ताव पाठवला तर त्यानंतर एक सर्वे होईल आणि त्यावेळेस ठरेल की हा प्रकल्प पूर्ण व्हायला किती वर्ष लागतील. तर यावर माझा आक्षेप असा की मी व्हिडिओमध्ये अगोदरच सांगितल्याप्रमाणे इतक्या मोठ्या भूखंडाचे लँड पुलिंग हा अतिशय अवघड व वेळखाऊ विषय आहे. आणि देवाच्या कृपेने जर का सर्वांनी कन्सेंट दिली तरीही ठाणे येथील किसननगरमधील क्लस्टर डेव्हलपमेंटचे उदाहरण पाहता खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेली 15 ते 20 वर्ष पाठपुरावा केल्यानंतर आज कुठे तो प्रकल्प यशस्वीरित्या सुरू झालेला आहे. यावरून हे लक्षात येते की ब्युरोक्रॅटिक लेवलला प्रत्येक ठिकाणी परवानगी मिळवण्यासाठी किती वेळ लागतो. आता त्यानंतर या सभेच्या संयोजकांनी कुर्ल्याशी प्रभू श्री रामांचाही संबंध आहे असा उल्लेख केला. त्यामुळे प्रभू श्री रामांच्याच आयुष्यातील एक प्रसंग येथे सांगतो आणि या उत्तरावर माझा आणखी एक आक्षेप नोंदवतो. श्री राम व रावणाचे युद्ध सुरू असताना इंद्रजिताच्या एका बाणाने श्री लक्ष्मण हे मूर्छित होऊन पडले. तेव्हा सुषेण नावाच्या एका वैद्याने त्यांचे नाडी परीक्षण केले व सांगितले फक्त संजीवनी बुटीनेच श्री लक्ष्मणांचे प्राण वाचवता येतील. पण त्यानंतर त्यांनी जे वाक्य बोलले ते आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. ते असे म्हणाले की सूर्योदय होण्यापूर्वी जर का ती संजीवनी बुटी लक्ष्मणांना देता आली तरच यांचे प्राण वाचतील, अन्यथा ती संजीवनी बुटी आपल्या काही कामाची नाही. आता ह्या गोष्टीचा संदर्भ इकडे देण्याचे कारण असे की आपल्याला रोगाचे निदान झाले, आपल्याकडे औषधही उपलब्ध असले, पण ते औषध जर का योग्य वेळेत रोग्याला दिले नाही तर त्या औषधाचा आपल्यासाठी काडी मात्र उपयोग नाही. आता हा संदर्भ देण्याचे कारण असे की कुर्ला तक्यावाडमध्ये काही जुन्या इमारती, चाळी या इतक्या जर्जर झालेल्या आहेत की त्यांना आत्ताच टेकूचा आधार दिलेला आहे व काही चाळी तर अशा आहेत की बाजूच्या रेल्वे ट्रॅकमधून जर का मेल जोरात गेली तर त्या थरथर हलतात. आता जर त्या इमारतींच्या डेव्हलपमेंटसाठी इतके 10 आणि 15 वर्षाची वाट बघायला लागली तर हा प्रकल्प त्यांच्या काही कामाचा नाही. उलट हा प्रकल्प म्हणजे ह्यांच्यासाठी रोगापेक्षा औषध भयंकर असा ठरेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, माझी एक वडिलोपार्जित रूम आहे. आम्ही 4 भाऊ आहोत, त्यातील एक जण त्यात राहतो, इतर भावांचं काय? यावर आयोजकांचं उत्तर, आम्ही अनुकंप तत्वावर शासनाला सोशल इकॉनॉमिक सर्वे करायला लावणार आहोत आणि त्या सर्वेनुसार आम्ही हा प्रश्न मार्गी लावू. माझं आयोजकांना इतकंच म्हणणं आहे की डेव्हलपमेंट रेग्युलेशनच्या कोणत्या रेग्युलेशननुसार तुम्ही हा असा सोशल इकॉनॉमिक सर्वे करू शकता जेणेकरून त्या उपस्थितांनी विचारलेला हा प्रश्न मार्गी लावू शकतो.
कारण की माझ्या अभ्यासानुसार, माझ्या वाचनानुसार असा प्रकारचा कुठलाही सोशल इकॉनॉमिक सर्वे हा करता येत नाही जेणेकरून हा प्रश्न मार्गी लागेल. क्लस्टर डेव्हलपमेंट करताना अनिवार्य असा इम्पॅक्ट असेसमेंट सर्वे हाच करण्यात येतो, ज्याच्यातून हा क्लस्टर डेव्हलप झाल्यानंतर तिथे ट्रॅफिकचा प्रश्न उपस्थित होईल का, तिकडे प्रदूषण होईल का, तिथले काही स्थानिक उद्योगधंदे ह्यांना काही तोटा होईल का, याचे असेसमेंट केले जातं. हा असा सोशल इकॉनॉमिक सर्वे सारखा कुठलाही सर्वे कुठल्याही डेव्हलपमेंटच्या रेग्युलेशनमध्ये करता येत नाही. तर हा होता माझा क्लस्टर डेव्हलपमेंट संदर्भातील काही शंकांचे निरसन करणारा व्हिडिओ. या व्हिडिओअंती इतकंच सांगतो की हा व्हिडिओ कोणालाही दुखवायला, कोणालाही विरोध करायला केलेला नाहीये. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की कुठल्या एका ठिकाणी हजारो स्क्वेअर मीटरवरती क्लस्टर डेव्हलपमेंट यशस्वी झाला म्हणून तो इतरही ठिकाणी होईल असे नाही. कारण प्रत्येक ठिकाणचा इतिहास आणि भूगोल वेगवेगळा असतो आणि त्याचा विचार तसाच वेगवेगळ्या पद्धतीने करायला हवा. मी या व्हिडिओच्या अंती हेही सांगेन की या सभेला त्या क्षेत्रातील माननीय आमदार श्री मंगेशजी कोडाळकरही उपस्थित होते. मला त्यांचं तोंड भरून कौतुक करायचं आहे, कारण एखादी स्कीम ही यशस्वी होईल की अयशस्वी होईल याचे भाकीत आत्ताच करणे अशक्य आहे. परंतु आपल्या मतदारसंघातील लोकांना काही अडचणी आहेत, त्यांचे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न स्वतः उपस्थित राहून सोडवण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, हा व्हिडिओ कोणालाही विरोध करण्यासाठी, कुणाचेही मन दुखावण्यासाठी केलेला नाही. मी स्वतः क्लस्टर डेव्हलपमेंटला दुजोरा देतो. माझं असंही म्हणणं आहे, क्लस्टर डेव्हलपमेंट संदर्भात आणखी कोणाला आणखीही काही शंका असतील तर त्यांनी कृपया मला कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या शंका विचाराव्यात. मी नक्कीच त्यांच्या प्रत्येक शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न करेन. तुर्तास इतकेच. जय हिंद, जय महाराष्ट्र.